31 सेलिब्रेट करण्यासाठी मी आली आहे गोव्याला आणि एवढी गर्दी बघून तर मी शॉक झाली आहे. सकाळी 8:30 वाजता मी गोवा पोहोचली आणि मी स्टेशनवरूनच स्कूटी केली. अदर डेज मध्ये स्कूटीचे रेट 350-400 असतात, पण 31 मुळे 1200-1300 रुपये ते घेत आहे. मग आम्ही छानसा कॅफे मध्ये गेलो, तिथे आम्ही चाय वगैरे पिली. घरूनच आम्ही बुकिंग करून आलो होतो, म्हणून आम्ही गेलो डायरेक्ट हॉटेलला जाऊन माहित पडते की आमची बुकिंग आलेलीच नाहीये. नंतर मेक माय ट्रिपला आम्ही कंप्लेंट केली आणि त्यांनी आम्हाला दुसरं हॉटेल दिलं. 12 वाजता आम्ही हॉटेलला आलो आणि झोपून गेलो. 4 वाजता फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालो बाहेर. आज आम्ही हॉटेलच्या नियर बाय प्लेसच कव्हर करणार आहोत. आणि पहिला मी गेली बागा बीचवर. तिथे 31 मुळे खूप क्राऊड होतं आणि बीचवर येऊन मला खूप छान वाटलं, कारण आजचा माहोलच काय वेगळा होता. आतापर्यंत मी खूप थकलेली होती, पण माहोल बघून माझ्यामध्ये सुद्धा एनर्जी आली. दरवर्षी मी विचार करायची की 31 सेलिब्रेशनला मी गोव्याला जाणार आणि यावर्षी मी गोव्याला आली. बीच मध्ये फोटोज वगैरे क्लिक केले आणि नंतर आम्हाला लागली होती भूक. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून भूक खूप जोराची लागली होती, म्हणून आम्ही गेलो बीचच्या रेस्टॉरंट आणि प्राइस बघून तर आम्ही शॉकच झालो, कारण दुप्पट तिप्पट प्राइस हे चार्ज करत होते. मग एक नॉर्मल रेस्टॉरंट मध्ये जेवण वगैरे केलं, मग थोडं एन्जॉय करून निघालो हॉटेलला. हॉटेलवर येऊन चेंज वगैरे केलं, कारण आम्हाला जायचं होतं डार्लिंग स्ट्रीटला. ते आमच्या हॉटेलवरून 9 किलोमीटर दूर होतं. मग काय पटाका बनवून निघालो पटकन तिथे. ही प्लेस आम्ही रील्स वरून शोधली होती. ज्यांना शांती आणि पीस हवंय त्यांच्यासाठी ही प्लेस बेस्ट आहे. थोडा वेळ बसलो, पण आम्हाला तिथे काही जमलं नाही, कारण खूपच जास्त शांत होतं. आणि डार्लिंग स्ट्रीटची गोष्ट करणार तर फक्त लोकांनी हाईक बनवून ठेवलंय, एवढं काही खास नाहीये. इथे तरी आम्हाला 10:30-11 वाजले. खाऊन पिऊन आम्ही निघालो कलिंगड बीचला, जे माझ्या हॉटेलपासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं. एवढे छान आउटफिट होते माझे की मी इथे फोटोज वगैरे क्लिक केले आणि फोटोज पण खूप छान येत होते. आणि इथे डीजे सुद्धा चालू होता आणि रातचा व्ह्यू एवढा मस्त आणि एवढा खतरनाक होता की तुम्हाला काय सांगू. आणि एवढ्या छान लव्हिंग ऍटमॉस्फिअर मध्ये तुमचा भाव पण खतरनाक दिसतोय. पूर्ण बीचवर सर्वीकडे तुम्हाला लाईट्स अँड डीजेस बघायला भेटणार आणि लोक खूप एन्जॉय करताय. असा होता आजचा माझा दिवस. भेटूया उद्या.